अखिल विश्वाला शांतीचा व दुःखमुक्तीचा मार्ग देणारे तथागत सम्यक संबुद्ध बुद्ध धम्म संघ तीन रत्न तथागताच्या पवित्र अशा वाणीतून आलेला हा सद्धम्म आणि तो सद्धम्म आपल्याला बहाल करणारे, आपण असंख्य वर्षापासून अन्याय अंधकारात खितपत पडलो असताना त्यातून आपल्याला वर काढणारे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच देवानंद प्रिय महान सम्राट अशोक व तसेच महान माता मायादेवी, महान माता प्रजावती, महान माता यशोधरा, महान माता भीमाई रमाई या सर्व आदर्शांना व आदर्श मातांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करते व तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच द्वितीय अध्यक्ष तथा चैत्यभूमीचे निर्माते बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर सर व तसेच समता सैनिक दलाच्या चीफ इन कमांडर तृतीय अध्यक्षा ममता सागर महाउपाशिका मीराताई आंबेडकर व तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर सर व तसेच या भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया सर, सुभाष जवंजाळे सर व तसेच आपल्या या मातृशाखेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे हृदय सम्राट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर सर या सर्व आंबेडकरी घराण्याचे व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांचे जे अश्वगतीने चाललेले धम्मकार्य आहे या धम्मकार्यालाही मी वंदन करते व तुम्ही इथं जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका तुम्हा सर्वांना नमो बुद्धाय जय भीम करते आणि सर्वप्रथम धन्यवाद देते, आभार व्यक्त करते की त्या आज साकेत नगर मध्ये साकेत बुद्ध विहार मध्ये मला जे 19व केंद्राने जे मालिका प्रवचन मालिका घालून दिलेली आहे तर त्या प्रवचन मालिकेचा 19व पुष्प गुंफण्याचा मान दिलेला आहे तर त्याबद्दल मी तुमच्या साकेत बुद्ध विहाराच्या कमिटी मेंबरचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे कृतज्ञता व्यक्त करते, जय भीम करते। आणि आजचा जो विषय आहे प्रवचन मालिकेचा तर त्यागमूर्ती माता रमाई एक अष्टपैलू व्यक्तिमत्व। त्यागमूर्ती माता रमाई बद्दल जर सांगायचं म्हणलं तर आकाशही ठेंगणं पडन आणि जमिनीत सुद्धा जागा राहणार नाही एवढी रमाईची एवढा रमाईचा मोठा त्याग आहे। आणि रमाईचा हे जन्म झालेला 7 फेब्रुवारी 1998 साली। तर रमाई लहान असतानाच रमाईची वडील आई खूप कष्ट करायचे आणि त्या कष्टामध्येच रमाईच्या आईला खूप आजार झाला आणि त्या आजारामध्ये रमाईची आई जास्त दिवस तिला लाभलेली नाही। 5 ते 6 वर्षाची असतानाच रमाईची आई रखमाई हिनं रमाईला सोडून गेलेली आहे। तर पण शिक्षण म्हणलं तर रमाईला लहानपणापासूनच आईनं खूप चांगल्या प्रकारे संस्कार दिले होते। आई म्हणजे रखमाई, जी आता आपण रखमाई म्हणतो विठ्ठल रखमाई ते रखमाई तिचंच नाव होतं आपल्या रमाईचं, पण यांनी सगळ्या विकृतीकरण केलेलं आहे सगळ्या आपल्या इतिहासाचं आणि सगळं काही आपलं चोरून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे जे रखमाई होती ती रमाईच्या आईचं नाव होतं आणि हे बुद्धकालीन रखमाई बुद्धकालीन स्त्री होती, तिचं नाव पण रखमाई होतं। तर अशा प्रकारचे रखमाई खूप आजारी पडत असायची, तिला कामामध्ये मदत करण्यासाठी लहानपणापासूनच रमाईला मदत करायची आवड होती आणि रखमाईनं असं शिक्षण दिलेलं होतं। एक वेळेस रमाई लहान असताना 4 ते 5 वर्षाची रमाई, तिला काय एवढं कळायलं तर शेजारी पाजारी कामं सांगतात, आताही आपण शेजारी पाजाऱ्यांना कामं सांगतो, लहान लहान मुलांना शेजारी पाजारी असताना कामं सांगतो तर ते मुलं कामं करतात। तर तसंच रमाईला चांगले संस्कार दिलेले होते आणि त्या संस्कारामधून रमाई घडलेली होती, त्यामुळे रमाईनं शेजारच्या बाईने एक काम सांगितलेलं असताना ती दुकानावरती गेली आणि तिथून तिचं काम केलं। त्या मोबदल्यामध्ये रमाईला त्या बाईने काही पैसे दिले। तर रमाई घरी घेऊन आली आणि आईला सांगितलं रखमाईला की हे बघ आई, मला भलाण्या बाईनं असे पैसे दिले मी तिचं काम केलं असताना। तर रमाईच्या आईला रखमाबाईला एवढा राग आला की लोकांची काम करायचे तर निस्वार्थी भावनेनं काम करायचं, मोबदल्यामध्ये काम करायचं नाही, कुणाच्याही आपल्या या कामामध्ये कोणताही मोबदला घ्यायचा नाही। कष्ट करशील तर त्या कष्टाचा मोबदला घ्यायचा, पण हे नॉर्मल जर काम करत असतील तर या नॉर्मल कामाचे पैसे घ्यायचे नाही। हे वळण हे शिक्षण दिलं रमाईला लहानपणापासूनच आणि 1-2 चापट मारली रमाईला। छोटीशी रमाई रडत होती
आणि विचारत होती, आई मी काहीही गुन्हा केलेला नाही, मला शेजारच्या मावशीने मनानेच पैसे दिले, मी काही तिला मागितलेले नव्हते हे पैसे, मी तिला परत करीन आई, तू मला मारू नको. तर त्यावर रखमाई म्हणे की तुला कष्ट करायची लाज वाटायला नाही पाहिजे फक्त, आणि असे फुकट पैसे जर तू कुणाकडून घेत जाशील, असे जर तू भीक म्हणतात म्हणे याला, भीक म्हणून जर पैसे कुणाकडून घेत जाशील तर तुला अशीच सवय लागन, आणि ही सवय खूप घाणेरडी आहे. या सवयीमध्ये तुला समोरचं जीवन हे चांगलं जगता येणार नाही, असं रखमाईने लहानपणापासूनच रमाईला वळण लावलेली होती. आणि असंच मग नंतर निर्भयपणा, सहनशीलता, रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण बघतोय ना. तर शिक्षण लहानपणी अशा प्रकारे दिलं, समोरचं शिक्षण बाबासाहेबांनी रमाईला दिलं, जे आपण आता दैनंदिन जीवनामध्ये लिहिणं वाचणं हे सगळं काही सावित्रीबाई फुलेच्या पुण्याईनं आणि बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नानं त्या स्त्रिया सगळे आपण शिक्षण घेतोय. आणि मीही इथं स्वाभिमानानं तुम्हाला रमाई व्यक्त करून सांगते, हे सगळं काही सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले व आपल्याला भारतीय संविधान दिलं आपल्या परमपूज्य ईश्वरत्न बाबासाहेबांनी, त्याचीच पुण्याई आहे. हे शिक्षणाचं तर नंतर बाबासाहेबांनी पत्र वगैरे लिहायचं शिकवलं रमाईला, पण त्याच्या आधी रखमाईनं हे सगळं काही शिक्षण दिलेलं होतं. व्यवहारिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनात कसं वागावं, छोट्या भावासंग कसं वागावं, बहिणीसोबत कसं वागावं, शेजारा पाजाऱ्यांचे काम कसे ऐकावेत, मोठ्यांचा लहानांचा आदर मोठ्यांचा कसा करावा, लहानांना सन्मान कसा द्यावा, हे सगळं काही शिक्षण त्या काळामध्ये बघा रखमाईनं दिलेलं होतं. रखमाई किती त्या काळात अडाणी रखमाई असताना सुद्धा तिला किती विद्वत्ता होती, किती प्रज्ञा होती तिच्यामध्ये. अडाणी रखमाईनं आपल्या रामूला, आपल्या रमाला किती छान प्रकारे व्यवस्थित वळण लावलेलं होतं. तर त्याच्यामधून निर्भयता तिनं, सहनशीलता त्याच्यामध्येच शिकली. सहनशीलता कशी की रमाई 6 वर्षाचीच असताना रमाईची आई रखमाई निघून गेली आणि तिच्यावर सगळं काही डोंगर पसरला, म्हणजे दुःखानं सुरुवात केली. रमाईच्या जीवनामध्ये दुःखाचं पदार्पण झालं, रमाईच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. तिची आई तिला 6 वर्षाचीच असताना सोडून गेली. त्यानंतर गौरी, शंकर हे तिचे भावंड होते, तर त्या भावंडाला सांभाळण्याची जिम्मेदारी रमाईवर आली. आणि मग वडील तर यांचं पोट भरण्यासाठी वडिलांना तर जावंच लागायचं ना, कामधंदा करून त्यांची उपजीविका भागवण्यासाठी काही कष्ट करून काही पैसे मोबदला आणावा लागायचा आणि यांची उपजीविका करावी लागायची भिक्खू धुत्रेला. तर असं तेही कष्ट उपसत होते. रखमाईच्या निधनानंतर भिक्खूंना पण खूप आघात झाला आणि तेही पण आजारीच होते पहिलेपासूनच. त्यांना पण असं रक्ताच्या उलट्या वगैरे व्हायच्या. तसे ते काम करायचे, मासे पकडायचे समुद्रावरती जाऊन, असेच ओझ्याचे काम वगैरे करून त्यांना अजूनच आजार वाढला. आणि त्याच्यानंतर भिक्खू धुत्रेही सोडून गेले रमाईला. बघा किती मोठा दुःखाचा डोंगर पसरला रमाईवरती. एवढे छोटे छोटे बहीण भाऊ तिच्या गळ्यामध्ये टाकून आई गेली, वडीलही गेला. किती मोठा तिच्यावर डोंगर आहे बघा. आणि या दुःखाच्या डोंगरातून सुद्धा तिनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तिनं स्वतःच्या छोट्या गौरीला आणि शंकराला स्वतःच्या छातीशी धरलं आणि स्वतःच्या आईसारखं त्यांचं संगोपन केलं, अशी ती रमाई. तर त्याच्यानंतर तिचे मामा आणि तिची काका वलंकर, तर यांनी मुंबईला रमाईला आणि त्या भावंडाला घेऊन गेले. तर त्याच्यानंतर मग त्यांच्या सोबत राहू लागले. तर रमाईला ते गाव वननगाव सोडू वाटत नव्हतं. लहानपणी तिथं खेळली, बागडली, इकडं तिकडं फिरली. आई वडिलांच्या आठवणी रमाई व्यक्त करताना थोडस असं व्यक्त करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात 5-6 वर्षाची रमाई जेव्हा ती तिचं गाव सोडून जाते. आपण बघा एवढे मोठे झालो, आता आपली जन्मभूमी जर आपण सोडून आलो, आता इथं दैनंदिन जीवनाच्या आपण कामासाठी किंवा नोकऱ्या वगैरे कामधंदे आपण बाबासाहेबांच्या पुण्याईनं करतोय, तर हे सगळं काही आपण करण्यासाठी आपलं जन्मभूमी सोडून आलो. तर तेव्हा आपल्याला किती वाईट वाटते की आपल्या जन्मभूमीची आपल्याला आठवण येते. सणवार काही विशिष्ट असे कार्यक्रम असते तेव्हा आपण त्या गावी जातो, आवर्जून सगळ्यांना भेटतो. बघा छोट्याशा रमाईला कसं वाटलं असन त्यावेळेस. तर ती जाते आणि मग काका आणि मामा तिला सांभाळ करतात. आणि त्याच्यानंतर इकडं मग खूप कष्ट वगैरे घेत ती काकाच्या आणि मामाच्या सांभाळी गेली. भावंडे पण आता दुसऱ्यांकडे राहायचं म्हणलं तर थोडं अवघडच आहे ना. स्वतःच्या लेकरांवर जेवढं प्रेम करते माणूस तेवढं दुसऱ्यांच्या लेकरावर थोडंच करणार आहे. पण त्यांनी मानसिकता दाखवून, समजा लेकरांना कोणीच नाही गड्या, ही मानसिकता दाखवून त्यांनी त्या लेकरांचा सांभाळ करण्याचं ठरवलं आणि ते दोघं घेऊन गेले. तर अशा प्रकारे रामजी पित्याचं तिथं आगमन झालं. वलंकरांचं आणि रामजी पित्यांची चांगल्या प्रकारे ओळख होती.
आणि त्यामुळे रामजी पित्यांना असं वाटलं की यांच्याकडे ही छोटीशी मुलगी दिसते आणि इकडे भिवा पण मोठे झालेले होते, 16 वर्षाचे, 10वीला गेलेले होते भीमराव. तर त्यामुळं बाबासाहेब पण स्थळ बघतच होते. आणि मग रमाई त्यांच्या डोळ्यात दिसली आणि रमाई ही माझ्या मुलासाठी परफेक्ट मुलगी आहे, ही माझ्या मुलासाठी खूप चांगल्या प्रकारे माझ्या मुलाचा समोर जीवन आहे तर त्या जीवनामध्ये ही चांगल्या प्रकारे प्रज्वलित एका वातीसारखी, एका दिव्यासारखी संसारामध्ये त्याग करीन असं म्हणून रामजी पित्याला वाटलं. आणि रामजी पित्यांनी लगेच वलंगकरांना म्हटले की ही मुलगी कोण आहे, आणि माझ्याकडे माझा भिवा मुलगा आहे, भीमराव आता 10वीला परीक्षा दिलेली आहे, तो 10वीला आता पास होणार आहे, तर माझ्या मुलासाठी ही मुलगी मला योग्य वाटते. पण मग त्यांना वाटते वलंगकरांना आणि त्यांच्या मामाला आणि काकाला रमाईच्या की अरे बाप, 10वी पास होणारा मुलगा महार लोकांमध्ये, अस्पृश्य समाजामध्ये 10वी पास होणारा मुलगा म्हणजे खूप मोठं कार्य होतं ना. म्हणजे असा पुरुष म्हणजे नव्हताच आतापर्यंत झालेला. एवढ्या मोठ्या आपल्या दरिद्रीचे जीवन जगत होतो आपण महार लोकांमध्ये, एवढा मोठा महापुरुष आणि या महापुरुषाला आपल्या मुलीची मागणी होणे म्हणजे खूपच असं त्यांच्या पायाखालची जमीन घसरली. त्यांना वाटत होतं रामजी बाबा मजाक तर करत नाहीत. तर तेव्हा मग ते म्हणले काय साहेब तुम्ही मजाक तर करत नाहीत. तर नाही म्हणे, मला तुमची रमा पटली आणि माझ्या मुलासाठी मी तिला योग्य तिची निवड केली. तुम्हाला जर मान्य असेल तर तिला तुम्ही माझ्या सून म्हणून मी स्वीकार करतो. तर मग त्यांनी तसं केलं. आणि नंतर मग इकडं गावी आले, म्हणजे इकडं आले. मीरा आत्या होती भिवाची आणि मीरा आत्याला सांगू लागले रामजी पिता की बाई मी अशी सोयरी पक्की करून आलो भिवाची. पण त्याच्या आधी हे सांगण्याचा उद्देश म्हणजे त्या काळामध्ये जे नियम होते, रामजी पिता पण कसे होते आणि इकडं रमाईला तिच्या आईनं आणि वडिलांनी कसे संस्कार दिले आणि इकडं रामजी पित्याने पण संस्कार कसे दिले कुटुंबाला आणि समाजात सुद्धा रामजी पिता कसे वागायचे हे सांगण्याचा उद्देश म्हणजे सोयरिकीच्या वेळेचा जो मुद्दा झाला. सोयरीक झाल्याच्या नंतर जे रमाईच्या भिवाची इकडे सोयरीक झालेली होती, समजा इकडच्या जातीमध्ये आपल्या त्या वेळेच्या महार समाजामध्ये सोयरीक झाली असताना मीराताई म्हणे की आता कसं काय होईल बाबा, आता तू सोयरीक करून गेला आणि तिकली पोरगी निवड केलीस तू, इकडले लोक आपल्याला काही नाव ठेवतील किंवा काही वाद निर्माण व्हायला नको. तर तेव्हा रामजी पिता त्या लोकांना सांगतात की बघा माझ्या मुलासाठी योग्य मुलीची मी निवड केली, ही तुमची मुलगी छान आहे, हिला मी नाव ठेवणार नाही, ही मुलगी पण योग्यच आहे, पण मी फक्त केवळ त्या मुलीला आई वडील नाहीत, ती मुलगी अनाथ आहे आणि त्या मुलीला आई वडील नसल्यामुळं मी त्या मुलीचं संगोपन करण्यासाठी माझ्या कुटुंबामध्ये तिला स्वीकारलेलं आहे माझ्या मुलासाठी. तर त्याच्यामुळं तुम्ही मला माफ करा आणि ही जर मुलगी आहे हिला आई वडील आहेत, हिला तुम्ही कोणत्याही चांगल्या ठिकाणी देऊ शकता, पण ह्या मुलीसाठी मी माझ्या मुलाची निवड केली. त्यामुळे ते लोक मग काही लोकांना पटलं, काही लोक म्हणले की ठीक आहे बरोबर आहे आणि चांगलं सामाजिक कार्य म्हणजे समाजामध्ये काहीतरी चांगलं काम करण्यासाठी आणि एका कुटुंबामध्ये अनाथ मुलीला यानं संगोपन करण्यासाठी चांगलं हे केला निर्णय घेतला. त्यामुळे सगळे मान्य केले सगळ्यांनी. पण काही लोक मग म्हणत होते की नाही याच्यासाठी दंड द्यायला पाहिजे रामजी बाबाला. तर मग काही लोक म्हणल्याच्या नंतर त्या पंचांनी त्यांना त्यावेळेस दंड दिला, 5 रुपये दंड दिला आणि त्या दंडामध्ये बाबासाहेबांच्या पित्याने त्या माफी मागितली आणि त्या मुलीला नाकारलं आणि रमाई सोबत साध्या पद्धतीनं लग्न केलं. भाई खेड्याच्या मच्छी मार्केटमध्ये साध्या पद्धतीने. कुटुंब इकडल्याही गरीब परिस्थितीत महार लोक आपण, त्यावेळेस आपल्याला पैसा साठवण्याचा अधिकारच नव्हता ना, त्यावेळेस फक्त आणि फक्त सवर्णांनाच पैसे साठवण्याचा अधिकार होता. वर्णव्यवस्थेमुळे आपण सगळे काही पायदळी तोडले गेलेले होतो, त्यामुळे आपल्याला तोसा कोणताही अधिकार प्राप्त नव्हता. त्यामुळे आपण गरीब परिस्थितीत दैनंदिन जीवनामध्ये रोजीरोटी कमवून खाणं हेच खूप मोठ्या मुश्किलीनं करत होते. त्यात बाबासाहेबाचं घराणं हे खूप चांगल्या प्रकारे पहिल्यापासून सुशिक्षित होतं. सुभेदार मिलिटरीमॅन मध्ये सुभेदार होते रामजी सुभेदार. त्याच्या आधी ही भीमाईचं जे कुटुंब होतं ते त्यांचे 7 तिचे चुलते होते, तेही खूप चांगल्या प्रकारे मिलिटरीमध्येच होते. त्यामुळे हे दोन्ही कुटुंब सुशिक्षित होते, म्हणून यांना शिक्षणाचं आणि सगळ्या समाजासोबत कसं वागावं हे सगळं काही ज्ञान होतं. तर त्यामुळं रामजी पित्यानं त्या सोयरिकीचं तसं केलं आणि भीमाचं आणि रमाचं लग्न लावून दिलं साध्या पद्धतीनं. आणि बघा यावेळेस आपण किती लग्नावर खर्च करतो. बाबासाहेब पहिलेपासूनच खर्चामध्ये म्हणजे कोणत्याही मानापानामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये जास्त पैसा उडवू नका असं सांगत होते. तर आपण किती खर्च करतो आता लग्नामध्ये, म्हणजे शेजारच्यानं असं लग्न 2 लाखाचा जर हॉल बांधला तर आपण 3 लाखाचा हॉल बांधतो. किती आपण विकृती करत आहोत. आपला पैसा बाबासाहेबाच्या पुण्यानं आपल्याला एवढा मोठा पैसा भेटला, पण या पैशाचा आपण चांगल्या प्रकारे विल्हेवाट करत नाही.
आपण व्यर्थ खर्च करत आहोत, आपण दुसऱ्याच दिशेला चाललेले आहोत. तर त्यामुळं आपण बाबासाहेबांचे जे अनुयायी म्हणतो आपण भारतीय बौद्ध महासभा, तर आपल्या भारतीय बौद्ध महासभेतून असे आपण नियम बनवायला हवेत की व्यर्थ न खर्च करता साध्या पद्धतीने लग्न करावे, लग्न वेळेवर लागावे. तर त्यावेळेचे लग्न मच्छी मार्केट असल्यामुळे मार्केट भरणार होतं, त्यामुळं वेळेवर लग्न लागलं बाबासाहेबांचं. हे मुद्दा महत्वाचा आहे, कारण आपण वेळेवर लग्न लावत नाही. आता आपले लग्न 12ला टाइम देतो, 12:30ला टाइम देतो, 11:30चा टाइम देतो, लग्न 4ला लागते, 3ला लागते. बौद्धाचार्य येऊन वाट पाहून कंटाळून जातो, भंतेजी येतात वाट पाहून कंटाळून जातात. किती विकृती होऊ लागली ना, आपल्याकडं गालबोट लावू लागले लोक आपल्या लग्नविधीला. पण त्यावेळेस बघा बाबासाहेबाच्या रामजी पित्यानं लग्न त्या काळामध्ये किती टाइमशिर लग्न लावलं, कारण त्यांना तिथं मार्केटमध्ये जागा नव्हती, त्यांना लोकांना बाजार भरवायचा असायचा, त्यामुळे पटकन जागा खाली करावी लागायची, म्हणून लवकर लग्न लावून ते गेले. छोटीशी रमा घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर तिला अशी एकदम प्रफुल्लित झाली. तिला वाटलं आपल्याला एवढं दुःखाचा डोंगर होता, आपल्याला सगळं दुःख गेलं. आणि तिला काय माहितीये का, हिमालयासोबत तिचं एका वादळासोबत तिची गाठ पडलेली आहे, एका हिमालयाला तिला सांभाळायचं होतं. तिला काय होतं माहिती, तिला वाटायचं की महार जातीमध्ये एवढा मोठा पुरुष भेटणं म्हणजे आपण किती अहोभाग्य आपलं, असं म्हणून तिला खूप स्वतःला कुशल कर्म केलेले असतील असं म्हणून ती स्वतःला धन्य समजू लागली. आणि गेल्याच्या नंतर मग रामजी बाबांना काही दिवस सांभाळ केला, काही दिवस रामजी बाबांना अतोनात कष्ट उपसले आणि बाबासाहेबाच्या शिक्षणासाठी खूप पैसा लावला. आणि जीवाची पर्वा न करता मुलींकडून दागदागिने घेऊन, मुलींना दागदागिने घ्यायचे, त्यांचे दागिने ठेवायचे, बाबासाहेबाला पुस्तकं घेऊन द्यायचे, कोणत्या परीक्षा फी भरायच्या, त्याच्यानंतर जेव्हा पैसे येतील तेव्हा ते दागिने सोडायचे, मुलींना नेऊन द्यायचे. अशा प्रकारे रामजी पित्याने खूप असं कष्ट उपसले. पण कष्ट तरी किती उपसणार, ते पण अधोगती, म्हणजे त्यांची पण शरीर होतं, शरीर हे संपणारच. भगवंताने नित्य अनित्याचा आपल्याला जे सिद्धांत दिला आहे ते शरीर हे नष्ट होणारच कधी ना कधी. त्यामुळे ते खूप खचले असल्यामुळं आणि या सगळ्या गोष्टीमुळे, या टेन्शनमुळं त्यांचं समजा शारीरिक ढसळले होते, ते शारीरिक अवस्था त्यांची. आणि मग रमाईला बाबासाहेबाला मग नंतर रमाईनं मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर त्यांचा सत्कार ठेवला होता. आणि त्या सत्कारामध्ये बाबासाहेब, आपल्याला पहिलेपासूनच बाबासाहेबाला हा सत्कार आवडत नाही. बाबासाहेब म्हणतात, आणि रामजी पित्याला पण आवडायचा नाही. रामजी पिताच म्हणले होते की सत्कार ठेवू नका माझ्या मुलाचा, कारण सत्कार जर ठेवला तर लेकरं किंवा आपण कोणीही जास्त याच्यामध्ये गर्वामध्ये जातो की माझा सत्कार झाला, माझ्यासारखं कुणीच नाही असं म्हणून आपल्याला वाटते, त्यामुळे सत्कार नका ठेवू म्हणत होते. पण ठेवला गाववाल्यांनी. आणि मग ते झाल्याच्या नंतर स्वाभिमान, जेव्हा निर्भयपणे जगू लागली रमाई, स्वतः सहनशीलता एवढी तिच्यामध्ये ठासून भरलेली होती की सगळ्या कुटुंबामध्ये कसं वागावं, सगळ्यांसोबत कसं राहावं, हे सगळं काही तिला माहिती होतं. रखमाईने सगळं काही शिकवलेलं होतं. त्याच्यानंतर रायली सायली आत्या मीराबाईनं सुद्धा तिला चांगल्या प्रकारे संस्कार दिले. रामजी पित्यानेही तिला चांगल्या प्रकारे शिकवण दिलं. आणि अशी ही विनम्रताशील, श्रद्धाळू अशी शिक्षण घेऊन रमाई या हिमालयासोबत संसार करू लागली. तर काही दिवसानंतर मग बाबासाहेबाला शिक्षणासाठी बाबासाहेबाला शिष्यवृत्ती भेटली. आणि त्या शिष्यवृत्ती मध्ये बाबासाहेब बाहेर जाऊ म्हणजे दुसरीकडे जाऊन शिकायचं होतं बाबासाहेबाला. तर तेव्हा केळुसकर गुरु, तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबाला सांगितलं की बाबासाहेब, माझ्या लहान बहिणीसारखी रमा आहे आणि मी या रमाला माझ्या लहान बहिणीसारखं सांभाळ करीन आणि माझ्या घरी घेऊन जाईन. पण बघा ते स्वाभिमानी किती होती, तिच्यामध्ये स्वाभिमान असा ठासून भरलेला होता की त्यांची विनंती तिने स्वीकारली आणि म्हणे की नम्रतेने म्हणे की मी तुमची आभारी आहे, तुम्ही मला बहीण मानलात, लहान बहीण आहे मी तुमची, पण मी सक्षम आहे माझं कुटुंब सांभाळण्यासाठी आणि जेव्हा मला काही अडचण येईल त्यावेळेस मी येईन तुमच्याकडं, पण मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. स्वाभिमानी रमाई, किती स्वाभिमान तिचा होता त्यावेळेस. आणि शाहू महाराजाकडे ती राहायला गेलेली नाही. त्याच्यानंतर समन्वय तिच्यामध्ये होता. जेव्हा बाबासाहेबाचे कुटुंब आनंदराव साहेब समजा आणि लक्ष्मी आई, ह्या दोघ जण काही वाद झाला असं थोडा बहुत, त्यांना कामाचं काही असं तिथं झालं असं, त्या काळामध्ये नसतील कामं लागत, तर ते सासरवाडीला गेलेले होते. तर तिथं जाऊन रमाईनं त्यांना घरी घेऊन आली आणि एका बहिणीसारखं, रमाई एका बहिणीसारखी आपल्या जावासोबत वागत होती.
आणि आपल्या दिरासोबत पण वागत होती. एवढेच नाही तर बाळाराम जे होते मोठे भाऊ होते बाबासाहेबांचे, तर त्या मोठ्या भावासोबत सुद्धा रमाई एवढ्या चांगल्या प्रकारे सहनशीलतेने राहायची. बाळाराम थोडेसे अलर्ट म्हणजे असे रागीट होते आणि त्यांना ताबडतोब असा राग यायचा कोणत्याही गोष्टीला, ते लवकर उत्तर द्यायचे. तरी रमाईनं त्यांचं सहन केलं. त्यांची जी मुलगी होती सकू नावाची, तिचाही रमाईनं सांभाळ केला. आनंदरावांचा मुकुंदराव, त्यांचाही रमाईनं सांभाळ केला. आणि जे बाळारामांची सकू होती तिचाही तिनंच सांभाळ केला. बघा, एकत्र कुटुंब कसं सांभाळावं हे रमाईकडून शिकण्यासाठी. म्हणजे अष्टपैलू असंच नाही रमाईचं, प्रत्येक गोष्टीमध्ये रमाईकडून शिकण्याच्या गोष्टी येतात. पावला पावलामध्ये रमाईकडून आपल्याला शिकण्यासारखं आणि घेण्यासारखं आहे. कारण तिनं कुटुंबाला सुद्धा फुटू दिलेलं नाही, कुटुंब पण एकत्र ठेवलेलं होतं. रामजी बाबासाहेब तर इकडे तिकडेच शिक्षणासाठी जात होते समजा, तर त्याच्यामुळे कुटुंबावर सगळा भार हिच्यावरच होता. 1913 साली 2 ऑक्टोबर 1913 साली 2 ऑक्टोबर नाही, रामजी पित्याचं स्मृती समजा, तर 1913 साली रामजी पिता निघून गेले रमाईला सोडून. तर तेव्हा पण जेवढे पैसे आडले येत होते रमाईसाठी ते तेवढे कमी झाले. आता पेन्शन पण थांबली आणि रामजी पिता इकडून तिकडून उलाढाल करून रमाईला संसारात मदत करायची. रामजी पित्याला बाबासाहेबांच्या पुस्तकासाठी खूप काही यातून कष्ट करून पैसे पुरवायचे. आता सगळं काही घरही चालवा आणि बाबासाहेबांच्या पुस्तकालाही पैसे द्या, आता हे सगळं रमाईवर येऊन पडलं. तर त्याच्यामध्ये रमाई निस्वार्थी सेवाभाव करायची. रात्रीला बाबासाहेब एवढे मोठे शिक्षण घेतलेले, महार लोकांमध्ये बॅरिस्टर होऊन आलेले समजा बाहेर देशातून, आणि मग लोकांनी नावं ठेवू नये म्हणून रमाई सकाळीच अंधारामध्ये जायची, गौऱ्या थापायची, काड्या गोळ्या करायची, अशा प्रकारचे तिचा नित्य नियम. आणि रात्रीला तिकडून येऊन रात्रीच्या वेळेस ती घरी यायची. म्हणजे लोकांनी पाहू नये बॅरिस्टरची पत्नी शेण आणि गौऱ्या गोळा करते असं म्हणून लोकांनी बॅरिस्टरला, माझ्या साहेबांना नाव ठेवू नये असं म्हणून रमाईला वाटायचं. आणि ती रात्रीला काम करू लागली. सकाळीच लवकर उठून जायची, रात्री होईपर्यंत घरी यायची नाही. अशा प्रकारे दिवस रात्र तिला काही कळायचं नाही, अशी कष्ट उपसून बाबासाहेबांसाठी पै जोडून ती देऊ लागली. अशातच रमाईला यशवंत झाले तेव्हाच बाबासाहेबाला BA ची परीक्षा पण बाबासाहेब पास झालेले होते. ज्यावेळेस यशवंतराव झाले होते त्यावेळेस सगळं काही आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. पण त्याच्यामध्येच रमाईला हे कष्ट पण खूप करावे लागत होते. त्यानंतर रमाईला यशवंतरावाच्या नंतर हळूहळू मुलं झालेत आणि ते एकाएकानं निघून गेलेत. बाबासाहेब बाहेर देशामध्ये शिकायला होते. बाबासाहेब मग शिक्षण बघा, रखमाईनं कसं शिक्षण दिलेलं होतं लहानपणी, की सगळ्यांसोबत कसं वागावं, कसं व्यवहार म्हणजे जीवनामध्ये दैनंदिन जीवनात कसे वागावे हे रखमाईनं तिला सांगितलं होतं रमाला. आता बाबासाहेबांनी पत्र व्यवहार कसं करावा, पत्रक लिहावे, वाचावे, पुस्तकं बाबासाहेबांचा समजा रमाई म्हणायची माझी ही पुस्तकं म्हणजे माझी दुसरी सवतच आहे म्हणायची. तर बाबासाहेब हसायचे गालातल्या गालामध्ये. तर हो रामू, मला पुस्तकाशिवाय दुसरं काहीही नाही असं म्हणून बाबासाहेब म्हणायचे. तर एक वेळेस बाबासाहेबाला पहिली पगार आली आणि त्या पहिल्या पगार 450 रुपये आलेली होती. तर त्या 450 रुपयामध्ये आनंदमय वातावरण झालं रमाईचं. आणि रमाईनं स्वतःवर काहीच खर्च केला नाही बरं. त्या 450 रुपयामध्ये सगळं काही कुटुंबासाठी आणलं. नंदाईसाठी आणले कपडे, जावसाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी कपडे आणले. तर घरामध्ये अशा गोडधोड वस्तू आणल्या, चांगलं राशन वगैरे भरलं. त्या सगळे पैसे सगळे संपून गेले. मग बाबा आले आणि बाबाने विचारलं पैसे कुठे आहेत म्हणून. रमाईनं मग हसत सांगितलं की मी सगळा पैसा खर्च केला. तर तेव्हा बघा बाबासाहेब काय म्हणले, पतीची काळजी घेण्याची एक तिचा अष्टपैलू बघा ना, पतीच्या शब्दाच्या बाहेर न जायचं तिची एक हे होती समजा घेण्यासारखं आपल्याला व्यक्तिमत्व. तर तेव्हा बाबासाहेब म्हणले, रागावले, ओरडले बाबासाहेब. खूप त्यांना वाटलं की एवढे 450 रुपये आले तर या बाईनं सगळा खर्च कसा काय केला, असं उधळपणा चांगला नाही. आणि उधळेपणामध्ये तर रमाई कशीच नव्हती, तिच्यामध्ये एक किंचितही कणभर सुद्धा तसं नव्हतं. कारण ती स्वतःवर तर कधीच काही घेतलेलं नव्हतं तिनं. पण कुटुंबामध्ये एवढं मोठं चांगलं काम घडलं त्यामुळे तिला वाटलं पहिली पगार आली एवढी मोठी आली आणि त्यामुळे मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी घ्यावं म्हणून तिनं चांगल्या भावनेने केलं. पण बाबासाहेबाला पटलं नाही. बाबासाहेब रागावले. मग बाबासाहेबांनी रागावल्याच्या नंतर रमाई विचारते बाबासाहेबाला की माझी तुमच्या जीवनामध्ये जागा काय आहे. तुम्हाला समाजामधल्या सगळ्या लोकांची तुमच्या मनामध्ये जागा आहे, मग माझी तुमच्या जीवनामध्ये जागा कुठं आहे. तर बाबासाहेब म्हणतात की रामू, समाज आहे, तो समाज माझ्यासाठी सोनं आहे आणि तू जे आहेस तर तू माझ्यासाठी हिरा आहेस. तर दोघंही माझ्यासाठी मौल्यवानच आहात.
तुला अशी जागा विशिष्ट प्रकारचे तू असं तुला मानू नको आणि मला जागा नाही असं म्हणू नको, कारण समाज एकीकडे सोन्यासारखा आहे तर तू माझ्यासाठी हिऱ्यासारखी आहेस, असं रमाला बाबासाहेब सांगतात. त्याच्यानंतर निस्वार्थी सेवाभाव म्हणजे त्यांच्यामध्ये हॉस्टेलला एकदा अशीच घटना घडली. तर तेव्हा हॉस्टेलमध्ये बाबासाहेब शिक्षणासाठीच गेलेले असताना रमाईला त्या हॉस्टेलच्या मुलांची काळजी घेत होत्या, तिथंच राहत होत्या. विरंगुळासाठी तिचे हळूहळू लेकर गेले ना, गंगाधर गेला, इंदू गेली, रमेश गेला, परत राजरत्न नंतर गेले समजा लास्टला. पण हे 2-3 लेकर गेल्याच्या नंतर मग खूप असं तिच्यावर डोंगर कोसरला ना, जसं काय मृत्यूने तिचा पाठलागच केलेला होता. आई वडील गेल्याच्या नंतर रामजी बाबा गेले, नंतर मीरा आत्या गेली, नंतर हे मुलं सगळे असे तिच्या पाठीमागेच लागलेले होते. त्याच्यानंतर आनंदराव साहेब पण गेले, दीर पण गेलेले होते. मग त्या लक्ष्मी आईला आणि मुकुंदरावाला पण सांभाळण्याची जिम्मेदारी रमाईवरच येऊन पडली. म्हणजे दुःखाचा सगळा काही डोंगर दुःखाच्या दरीमध्ये कोसळलेली होती रमाई. तर अशा प्रकारच्या या दुःखामध्ये असताना त्या हॉस्टेलवर मुलं असायचे, तिथं विरंगुळा व्हायचा. रमाईला जरासं करमन पालट होईल, तब्येतीमध्ये जरासा फरक पडन, तर म्हणून मग तिला तिथं ठेवलेलं होतं रमाईला. तर त्या एक दिवस असा आला की त्यामध्ये काहीच जेवायला खावायला पैसेच राहिलेले नव्हते आणि मग मुलावर उपासमारीची पाळी आली. मग तेव्हा त्या संस्थापकाला तिथल्या जे चालक होते वसतिगृहाचे, तर त्यांना म्हणायला लागले रमाबाई की काय झालं, मुलांचा आज आवाजच येत नाही, का बरं शांतता वातावरण झालं. तर मग ते रडू लागला आणि म्हणे आई की आज पैसे नाही आहेत आणि त्या पैसे नसल्यामुळे मुलांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. तर रमाईनं एकही क्षण विलंब न करता सोन्याच्या बांगड्या ज्या हातामध्ये होत्या त्या बांगड्या त्यांच्याजवळ पुढे केल्या आणि रमाईनं म्हणे की हे बांगड्या मोडा किंवा गहाण ठेवा आणि त्या मुलांना जेवायला द्या. अशा प्रकारे पतीची काळजी घेणारी, पतीचं निस्वार्थीपणे पतीनं जे कार्य दिलं त्या कार्यामध्ये निस्वार्थीपणे काम करणारी रमाई आपली होती. त्याच्यानंतर रमाईला काही ठिकाणी आता आपण म्हणतो की स्त्रियांनी भाषण करायला, आपण आता भारतीय बौद्ध महासभेने खूप चांगला स्टेज दिलेला आहे महिलांसाठी. मी ही भारतीय बौद्ध महासभेची खूप आभारी आहे की ते भारतीय बौद्ध महासभेमुळेच मी असं बोलू शकते आणि सगळ्यांना विचाराची देवाणघेवाण करू शकते. तर त्या काळात रमाईने सुद्धा स्टेज डेअरिंग केलेली आहे बघा. आपल्याला वाटते की हे पण एक व्यक्तिमत्व होतं भाषण करण्याचं सुद्धा रमाईमध्ये. बघा किती मोठे तिच्यामध्ये अष्टपैलू होते तिच्यामध्ये. तिनं त्यावेळेस अडाणी रमाई, तिला काही बोलता येत होतं का. तर एक वेळेस अशी सभा भरवली, गोलमेज परिषद बाबासाहेबांनी गाजवून आले होते बाहेर देशामध्ये. गोलमेज परिषद जेव्हा इंग्रजांना इथं थरकाप होत होता आपल्या लोकांना बोलायचा, गांधी पंडित हे सगळे काही होते ना, जवाहरलाल नेहरू वगैरे, ह्या इंग्रजांना बोलायला थरकाप व्हायचा. तर बाबासाहेबांनी त्यांच्याच गावात जाऊन इंग्लंडमध्ये त्यांना जाऊन सांगितलं ठमकावून की तुम्ही आमचं राज्य सोडून जा, आमचा देश सोडून जा. गोलमेज परिषदेमध्ये पहिला मुद्दा जे कोणी केला तर बाबासाहेबांनी गाजवला, तिथं जाऊन त्यांच्याच धर्तीवर जाऊन. तर एकमेव असा महापुरुष निर्माण झालेला होता, निडरता त्यांच्यामध्ये होती. तर तिथं त्या गोलमेज परिषद पास झाल्याच्या नंतर इकडे आले आणि आले म्हणून कळलं की इकडे लोकांनी सत्कार ठेवला. लोकांनी बोट आली, नाव आली बाबासाहेबांच्या त्या बोटीमध्ये बसून आले. म्हणले की सगळे जमा झाले कार्यकर्ते आणि जय जयकार करू लागले बाबासाहेबांचा. त्याच्यात रमाईला पण बोलवलं होतं, रमाई पण गेलेली होती आणि मग स्त्रिया पण होत्या तिथं स्वागत करताना. आणि तेव्हा मग सहस्रबुद्धे जे होते त्या सहस्रबुद्धे यांनी रमाईला बोलण्यासाठी सांगितलं. म्हणजे परिषद झाली, ते स्वागत समारंभ झाला, कार्यक्रम आटपला आणि त्याच्यानंतर मग रमाईला सांगितलं की तुम्ही पण थोडं काही बोला, स्त्रियांना मार्गदर्शन करा, असं म्हणून सहस्रबुद्धेने सुचवलं. आणि हलक्यातच मजाक मध्ये समजा रमाईला असं पण सांगितलं की तुम्ही सर्वप्रथम बाबासाहेबांना हार का घातला नाही आणि तुमची नजर बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे नसताना चरणाकडे का होती, असे 2 प्रश्न पण विचारले सहस्रबुद्धेने आणि ते पण तुम्ही सांगावं असं म्हणून विनंती केली. तर मग रमाईला अडाणी रमाई गोंधळून गेली, एकदाही बोलली नाही कुठंच. तिला असं हिंमत झालेली नव्हती कधी एवढ्या स्टेजमध्ये एवढ्या लोकांसमोर बोलायचं, म्हणजे तिला असं आवडल्यासारखं वाटू लागलं. पण नाही बोला तर बाबासाहेबांचा अपमान होईल की एवढा मोठा बॅरिस्टर, एवढा मोठा गोलमेज परिषदेमध्ये तेवढे मुद्दे मांडून आलेला माणूस, महामानव, एवढ्या मानवाची पत्नी इथं बोलू शकत नाही का, काही शिकवलं नाही का यांनी पत्नीला. म्हणजे बाबासाहेबांचं थोडंसं गालबोट लागन का यांच्या या विचाराला. लोक म्हणतील का की बायकोला तर काही शिकवलं नाही यांनी, नाही मला बोलायलाच लागन असं म्हणून. आणि बोललो एखादा शब्द कोणीकडे गेला तर कसं काय व्हायचं, मी अडाणी बाई, मला काही एवढ्या शुद्ध भाषेत बोलता येत नाही असं विचारात पडली. पण तरी धाडस केलं, म्हणे जाऊ दे, काही जे होईन ते होईन, आपण बोलावं. उभी राहिली आणि त्याच्यानंतर उभी राहिल्याच्या नंतर जेव्हा मग ती बोलायला लागली
तेव्हा मग सहस्त्रबुद्धेंनी जे प्रश्न केलेले होते 2 प्रश्न, तर त्या 2 प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी रमाई म्हणे की तुम्ही जे 2 प्रश्न मला केलेले आहेत, मी अडाणीबाई आहे म्हणे, सगळ्यांना पहिल्या सुरूला म्हणे अध्यक्ष महोदय तुमच्या सर्वांचे स्वागत करतो, इथं तुम्ही जमलेले सर्व जे माझ्या म्हणजे माझ्या साहेबांचे जे अनुयायी आहात, माझ्या साहेबांच्या अनुयायांना मी आभार व्यक्त करतो, तुम्ही सगळ्यांनी माझ्या साहेबांचा सत्कार केल्याबद्दल, मला इथं उभं राहिल्याबद्दल, असं म्हणून त्यांना बोलते. तोडक्या मोडक्या भाषेत बघा किती छान प्रकारे रमाई बोलली. तेव्हा पहिल्या सुरूचं भाषण करणारी रमाई म्हणे की सगळ्यांना मान सन्मान दिला तिनं, स्टेजवर येऊन तिनं सगळ्यांना आधी अध्यक्षाचं नाव घेतलं, त्याच्यानंतर सगळ्यांचं नाव घेतलं, म्हणजे बाबासाहेबांचे जेवढे अनुयायी आले त्यांचे आभार व्यक्त केले. त्याच्यानंतर म्हणे की महान मानव, माझे महान पुरुष, माझे पती आले, त्यांचाही मी नमस्कार करते, आणि सगळ्यांना नमस्कार केल्याच्या नंतर माझं जर तोडकं मोडकं काही जर मला आलं नसलं तर तुम्ही माफ पण करावं, असं पण म्हणते. बघा कधीच न स्टेज डेअरिंग करणारी स्त्री रमाई, भाषणाची कौशल्यता तिच्यामधून आपण घ्यायला पाहिजे. कारण अडाणी रमाई भाषण करताना तिनं काहीच न विचार, म्हणजे आधी ती गोंधळून गेलेली असताना तिथं जाऊन किती छान प्रकारे सगळ्यांचं व्यवस्थित बोलली. आणि मग म्हणे सहस्त्रबुद्धे साहेबांनी जे मला 2 प्रश्न केले की तुम्ही सुरुवातीला हार का घातला नाही बाबासाहेबाच्या गळ्यामध्ये, तर मग त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही जे लोक इथून आलेले आहात, कधी काळी बाबासाहेबांची भेट होते त्यांच्याशी, कधी कधीच क्वचितच त्यांच्याशी त्यांना बोलायला भेटायला मिळतंय. मग त्यांचा पहिला मान की त्यांनी बाबासाहेबांना भेटावं, त्यांनी बाबासाहेबांना हार अर्पण करावा, पुष्पगुच्छ द्यावं, त्याच्यामुळे मी तो मान त्यांना दिला. त्यामुळे मी पहिला हार त्यांना घातला नाही, मी सगळ्यात लास्टला हार घातला. हे सहस्त्रबुद्धेच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सगळ्या जनतेनं. सगळी जनता टाळ्या वाजवत होती, सगळ्या टाळ्याच्या गरजेरामध्ये रमाईचा जयघोष करत होती. त्यानंतर दुसरा प्रश्न की तुम्ही बाबासाहेबांना हार घालत असताना चेहऱ्याकडे का पाहिलं नाही, तुम्ही चरणाकडे का पाहिलं बाबासाहेबाच्या? तेव्हा रमाई म्हणते की चरणाकडे का पाहिलं, तर एवढे जे वंचित समाज आहे, एवढा बहुजन समाज आहे, या समाजाच्या यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी, यांचं सगळ्यांचं सुखमय आणि कल्याण करण्यासाठी जे कंगन घातलं माझ्या पतीनं, माझ्या या महामानवानं हातामध्ये, त्या कंगनाला माझी नजर लागू नये म्हणून मी बाबासाहेबाच्या चेहऱ्याकडनं पाहता चरणाकडून पाहिलं. असे बघा ती किती उत्कृष्ट भाषण करणारी, किती विचारवंत असावी त्या काळामध्ये. अडाणी स्त्री असताना एवढा विचार करून, ताबडतोब जेव्हा विचार करून आपल्याला असं सामान्यतः तुम्ही बसलेले आहात, मला एखादा प्रश्न विचारला तर मला गोंधळून जाईन, मी पण एवढी वाचन करते तरी पण गोंधळून जाईन की काय उत्तर देऊ गडे, असं मला कळणार नाही, थोडा वेळ थांबन आणि नंतर उत्तर देईन. पण रमाई तर अडाणी असताना तिनं ताबडतोबच्या प्रश्नाचे सहस्त्रबुद्धे साहेबांचे उत्तर दिले. बघा असं भाषण करण्याचं पण कौशल्य तिच्यामध्ये होतं. तर त्याच्यानंतर मग जेव्हा हे भाषण झालं रमाईचं, आणि त्याच्यानंतर त्यावेळेची जी कार्यकर्ता होती, तर ते कार्यकर्ता जी तिला उठवलं आणि तिला मग सांगितलं की तुम्ही भाषण करा म्हणून. रमाई सोबत ज्या बाया आलेल्या होत्या तर त्या बायापैकी अगदी चांगली कार्यकर्ता होती, तिचं नाव मला काही आठवत नाही समजा, तर त्या स्त्रीला उठवलं आणि तिनं मग म्हणे की बघा भाषणाचंही वक्तृत्व कला ही रमाईकडून आपल्याला शिकायला पाहिजे. आणि लहानपणापासून जसे कष्ट तिनं उपसले आहेत समाजासाठी, आपल्या सगळ्या समाजासाठी तिनं जे कष्ट केलेले आहेत, त्या कष्टामधून तिनं लहानपणापासून तिच्या आईनं तिला शिकवलेलं होतं. तर ती बाई म्हणते की रमाईच्या लहानपणची एक गोष्ट सांगते म्हणते तुम्हाला मी. रमाईला जी ही सगळं काही तिच्यामध्ये खोदून भरलेलं आहे, सगळी सहनशीलता तिच्यामध्ये भरलेली आहे, तिच्या आईकडून, तिच्या आईचं तिला सगळं काही भेटलेलं आहे म्हणे बालकडू. तर त्यामुळे म्हणे ती स्त्री की तुम्हाला लहानपणची जी रमाई असते तर तेव्हा सगळेच पालक आपल्या मुलांना गोष्टी सांगत असतात आणि त्या गोष्टीमधून मुलांना काही प्रेरणा भेटत असते. तर त्यावेळेच्या पण गोष्टी होत्या, जसं आता आपल्याला जातक कथा आहे, त्या जातक कथाच गोष्टीमधून सगळीकडे प्रचार आणि प्रसार होत होता आणि त्या जातक कथेमधूनच गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. पण आपल्याला आता जर असं माहित झालं भारतीय बौद्ध महासभेमुळे आणि भिक्खू संघामुळे, समजा आपण वाचन करतोय आणि प्रवचन ऐकतोय, तर त्यामुळे तशाच जातक कथेमधूनच एक कथा होती. तर ते त्यांनी विकृती करून, म्हणजे रमाईची आई जर अंधश्रद्धाळू असल्यामुळे तेव्हाच्या सगळ्या स्त्रिया अंधश्रद्धाळूच होत्या. तर ती शंकर पार्वतीला मानणारी होती रखमाई समजा. तर रखमाई म्हणे हे बघ बाई, तुला झिजावं लागन, तुला बिन मरणाचा नवरा, हे एक गोष्ट सांगते म्हणे. रमाईनं हट्ट केला की मला गोष्ट सांगाई म्हणून. तेव्हा रखमाई तिला सांगते की बिन मरणाचा नवरा. तर मग तेव्हा मग छान अशी शांततेनं रमाई ऐकते कान देऊन. आणि मग तेव्हा रखमाई म्हणते की पार्वती आणि शंकर यांची जोडी होती समजा. त्या काळातल्या ज्या कथा होत्या त्या कथा सांगत होते. बाबासाहेबांना पण रामजी तिथं सांगत होते ना रामायण महाभारताच्या कथा, तशाच रखमाईनं पण एक कथा सांगितली. आणि तिला बिन मरणाचा नवरा पाहिजे होता पार्वतीला. मग तिनं आई वडिलाला म्हणे
की मला बिन मरणाचा नवरा पाहिजे, त्याला मरणच नसला पाहिजे, अमर असला पाहिजे. तर मग त्यासाठी तिचे आई वडील म्हणले की तुला लई कष्ट उपसावे लागेल, तुला लई यातना सहन करावे लागेल, तुला तप करावं लागेल. तर त्याच्यानंतर मग तिनं खूप तप केलं आणि त्या तपामधून तिला शंकर भेटला, असं रखमाईनं समजा त्यावेळेस रमाईला सांगितली कहाणी. पण त्यातून चांगली गोष्ट घेण्यासाठी बघा ना, त्यातूनही तिनं ती गोष्ट बघा, जातक कथेतून आपल्याला आदर्श घेण्यासाठी त्या कथा आहेत, त्याच्यामधून बोधिसत्वाचे जे सांगितलेले आहेत भगवंतांनी, तर ते आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी, आपल्याला आदर्श घेण्यासाठी त्या कथा आहेत. आणि या कथेमधूनही ते अंधश्रद्धेकडे न वळता रमाई बघा, तिनं हट्ट केला आईला की आई मला पण बिनमरणाचाच नवरा पाहिजे, तर मला पण अमरच नवरा पाहिजे, माझाही नवरा कधीच मरला नसला पाहिजे. तर तेव्हा रखमाईच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि रखमाई म्हणते बाई ती देवी होऊन गेली, ते देव होऊन गेले, त्यांना तसे कष्ट त्यांनी केले, आपण मानव आहोत, आपल्याला असे कष्ट करता येणार नाहीत, आपण असं नाही होणार, हे कहाण्या झालेल्या आहेत, आपण तसं करू शकणार नाही. रमाई म्हणते नाही, छोटी रमा 5-6 वर्षाची, एवढ्या छोट्या रमेवर बघा ना किती चांगल्या प्रकारे प्रभाव पडला. आणि ती म्हणे की नाही मला पण अमर असणारच नवरा पाहिजे. मग तेव्हा रखमाई म्हणते की तुला कष्ट करावे लागल, तुला खूप त्याग करावा लागल, तुला तपश्चर्या करावी लागल. म्हणजे तपश्चर्या म्हणजे झाडाखाली जाऊन तप करायचं नाही, तप म्हणजे असं दैनंदिन जीवनात होरपळून जावं लागल. ते होरपळले ना, मग 4-4, 5-5 मुलं गमावले ना, सगळ्यांच्या मृत्यू तिनं डोळ्यानं पाहिले अक्षरशः, ते होरपळली, ते तप नव्हे तर काय, तपश्चर्याच आहे ना एक प्रकारची. तर अशा प्रकारची ती स्त्री सांगते की त्या पार्वतीनं केलं का नाही केलं तप काही माहित नाही म्हणे, ते कहाणीतलीच पार्वती होती. पण ही पार्वती बघा म्हणे, ही रमा बघा म्हणे, तुमच्या सगळ्याच्या समोर एवढ्या 9 कोटीची आई सगळ्या याच्यामध्ये तपश्चर्येमध्ये पास झाली, सगळं तप हिनं केलं आणि तिनं बिन मरणाचा नवरा तयार, म्हणजे तिला भेटला, म्हणजे अमर नवरा भेटला. म्हणजे बाबासाहेब मेलेच नाही ना, बाबासाहेबाचं झालंच नाही ना मृत्यू होत, आपण आपल्या याच्यामध्ये आता जिवंतच आहेत ना, सगळ्यांमध्ये आपण त्यांची विचाराची देवाणघेवाण करतोय तर जिवंतच आहेत ना. मग तशा बिन मरणाचा नवरा सुद्धा त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने मिळवला रमाईने. तर अशा प्रकारच्या अनेक कथा आहेत रमाईच्या जीवनामध्ये घडलेल्या. आपण जर सांगत बसलो तर आपल्याला वेळही पुरणार नाही आणि आपल्याला टाइम पण खूप टाइम लागणार आहे, असं आपलं आयुष्य कमी पडन. अशा रमाईच्या गोष्टी आहेत. वैचारिक समन्वय जर सांगितला, वैचारिक समन्वय पण होता रमाईमध्ये, अष्टपैलू मध्येच रमाईचा ते जेव्हा बाबासाहेबांना हट्ट करत होती मला पंढरपूरला जायचंय, मला पंढरपूरला न्या, विठ्ठलाची दर्शन करा. अंधश्रद्धाळू बाबासाहेबांसाठी खूप असे उपास तापास करायची, जेवायची नाही, असे नवस करायची रमाई. तर बाबासाहेबांवर अशा प्राणघातक हल्ले व्हायचे ना, त्यावेळेस बाबासाहेब खूप असे विद्रोह झाले होते ना, जेव्हा राम मंदिर, चौदार तळ्याचा सत्याग्रह, या सत्याग्रहामधून खूप विद्रोह झाला होता. खूप लोकांच्या नजरेमध्ये बाबासाहेब आले होते, सवर्णांच्या नजरेमध्ये बाबासाहेबाला खूप असं राग येत होता की हे काय असा माणूस करायला लागला, म्हणून मारेकरी पाठवायचे. त्याच्यामुळे रमाईच्या कानावर कधी कधी यायची अशी कासबुक. तर तेव्हा रमाईला खूप काळजी वाटायची, ती नवस करायची, उपास धरायची. तर अशा प्रकारचेच मग तिला वाटलं पंढरीला पण आपण जाऊन यावं. तर बाबासाहेब म्हणतात रामू ते विदेवच कसला की आपल्याला जवळ येऊ देत नाही, म्हणे मी दुरूनच दर्शन घेईन पायरीवरच. मग तुला पायरीवर दर्शन घ्यायचं तर जातीच कशाला, ते विठ्ठलच कसा की आपल्याला दर्शन घेऊ देत नाही, तर तो देवच कशाला, तो देवच नाही आहे म्हणे, देव आहे. तुला जर असंच पंढरपूर पाहिजे असेल तर रमा तू थांब काही दिवस, मी मोठं विशाल पंढरपूर तयार करीन आणि त्या पंढरपुरामध्ये तू देवी असीन, असं त्यावेळेस बाबासाहेबांनी रमाईला असं सांगितलं समजावून. आणि बघा ती 450 रुपये पगारी मधला पण मुद्दा तसाच झाला, रमाईला रागावले होते बाबासाहेब. आता पण रमाईला बाबासाहेब तसेच रागावले की तू जाऊ नको, तुला पंढरपुराला दुसरं पंढरपूर तयार करेन. म्हणजे किती आज्ञाधारक होती रमाई बाबासाहेबांचा विचार करून. आज्ञाधारक म्हणजे बाबासाहेब बी चांगल्या प्रकारे सांगायचे, म्हणजे बाबासाहेबांनी खोटं नाटक काही सांगितलेलं नव्हतं. किंवा पुरुषांनी म्हणजे स्त्रियांनी पुरुषांचं ऐकावं कधी की पुरुषांनी व्यवस्थित प्रकारे मार्गदर्शन केलं असावे तेव्हा, आणि पुरुष जर व्यवस्थित मार्गदर्शन करत नसेल तर स्त्रियांनी का म्हणून ऐकावं. कारण बाबासाहेबांनी आपल्याला तो अधिकार दिला. आपल्याला वर्षावासामध्ये आता आपण शिकलोच आहोत, आपल्याला भगवंतांनी त्यावेळेस अधिकार दिलेला आहे पती पत्नीने कसं वागावं एकमेकांसोबत. तर तसं बाबासाहेबांनी स्वतः कृतीमध्ये उतरवलं होतं. रमाई सोबत तसे वागायचे, रमाई सोबत सगळं मैत्रीचं नातं असायचं, तिच्यासोबत बहिणीचं नातं असायचं, तिच्यासोबत आईचं नातं असायचं, तिच्यासोबत सखीचं, तिच्यासोबत सगळ्या गोष्टीचं नातं बाबासाहेबांनी केलेलं होतं तिच्यासोबत. पत्नीच म्हणून नाही, पती पत्नीनं नुसतं पती पत्नी म्हणूनच वागायचं नाही, सगळ्या नाते जोपासले पाहिजे एकमेकांसोबत. कधी टायमाला मित्रत्व सुद्धा असलं पाहिजे. तर अशा प्रकारे रमाई आणि बाबासाहेब एकमेकांसोबत समन्वय करून वागत होते. रमाई आणि बाबासाहेबांचे विचार एकमेकांना पटायचे. यावेळेस बाबासाहेबांना
बाहेर देशामध्ये जायचं होतं आणि रामजी पित्याचं श्राद्ध करायचं होतं, तर त्या श्राद्ध, तेव्हा आपण आता पुण्यतिथी म्हणतो त्यावेळेस श्राद्ध म्हणायचे, तर ते श्राद्ध करायचे. तर त्यावेळेस बाबासाहेबांना वाटलं की हॉटेलमधल्या मुलांना मटण मासे काही भेटत नाहीत खायला, तर आपण मटण माशाचं जेवण करावं. तर रमाई म्हणायची की नाही, तसं कसं, श्राद्धाला कोणी पुरणपोळीचं जेवण करते, मटण माशाचं कोणी करते का? तर बाबासाहेब म्हणायचे, हट्टी बाबासाहेब, ऐकायचीच नाही ना. बाबासाहेब म्हणायचे नाही, त्यांना भेटत नाही म्हणे, त्याच्यामध्ये पुरणपोळी असं कधी कधी भेटते गोडधोड पदार्थ, पण मटण मासे भेटत नाही. तुला जर करायचे नसेल तर तू सांग, मी हॉटेलमध्ये घेऊन त्यांना जेव घालतो. बघा मग बाबासाहेब किती हट्टी असायचे. त्या एवढ्या हिमालयाला, एवढ्या हट्टी माणसाला हे करणं, समजा सांभाळणं आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी मान्य करणं, हे रमाईला किती अवघड गेलं असेल बघा. तर अशा प्रकारचे रमाईनं मग ते मान्य केलं आणि त्यावेळेस तेवढ्या 50 ते 60 जे विद्यार्थी होते त्यांना मटण माशाचं जेवण रामजी पित्याच्या पुण्यतिथीच्या वेळेस जेव घातलं. त्याच्यानंतर जेव्हा रमाई याला गेले, बाबासाहेब लंडनला गेले होते, तर त्यावेळेस पत्र व्यवहारामधून पत्र पाठवत होते रमाई की हे असं झालं, ते तसं झालं, पण तुम्ही इकडली काहीही काळजी करू नका. तर त्यावेळेस अक्षरशः बाबासाहेबांनी रमाईला पत्र पाठवले की रामू, माझ्याजवळ एकही पैसा नाही, मी सकाळचं जेवण संध्याकाळी आणि संध्याकाळचं जेवण सकाळी शिळं पातं खातो, माझ्याजवळ पैशाचा एकही रुपया नाही, मी एका पावाच्या तुकड्यावर जीवन जगतोय, माझ्याजवळ एकही रुपया नाही, माझ्याकडून पैशाची तू अपेक्षा करू नको. तर बाबासाहेबाला रमाई म्हणते की मला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही, तुम्ही तुमचीच काळजी घ्या, मी माझा सगळा सांभाळते, इकडचा घराचा संसाराचा सांभाळ मी करते, तुम्ही तुमचीच काळजी घ्या. असं म्हणून बाबासाहेबाला रमाई एकही रुपयाची कधीही वाट पाहत नस, स्वतः पै जोडायची आणि पै जोडून रमाई बाबासाहेबाला पैसे द्यायची समजा. तर अशा या रमाईचे जर आपण कितीही सांगितलं तरी पण आपल्याला तिचं व्यक्तिमत्व हे आपल्याला सांगायला खूप आहे. जेव्हा रमाईचं चिंताजनक वातावरण झालं, बाबासाहेबांनी 1932 साली राजगृहाला सुरुवात केली बांधण्यासाठी. बाबासाहेब असा एकमेव महापुरुष झालेला आहे की घर पुस्तकासाठी निर्माण केलेला आहे आणि त्या रमाईला त्यामध्ये म्हणजे 2 ते 3 वर्ष रमाई राहिली बघा त्या राजगृहामध्ये. 32 साली त्यांनी बांधकाम केलं, 1933 साली बाबासाहेबांनी राजगृहामध्ये प्रवेश केला रमाई सोबत, कुटुंबासोबत, आणि तिथं राहत होती. आणि रमाईला असं वाटायचं कधी कधी की पायऱ्या उतरताना चढताना बाबासाहेबांनी माझ्याकडे नजर टाकून पाहावं, असं वाटायचं. रमाईनं किती मोठा त्याग केला, तिच्या त्यागाला तोडच नाही बघा. महान माता यशोधरा होऊन गेली. भगवान बुद्धाला जसा त्याग केला तिनं, जसं कुटुंबाला सांभाळलं, बुद्धांच्या आईवडिलांची सेवा केली, राहुलाला सांभाळ केला आणि स्वतः पतीच्या विरहामध्ये पती जसे वागायचे तसेच ती पण वागू लागली. एवढे राजकुमारी असताना सुद्धा ती जेवण खावण एकच टाइम करत होती. तशीच रमाई सुद्धा बोधिसत्वाची ही रमाई सारखी त्यागमूर्ती रमाई होती या यशोधरेसारखीच. तर हिनंही तसाच त्याग केलेला होता. त्या काळामध्ये जसं यशोधरा झिजली, या काळामध्ये रमा ही पण बोधिसत्वासाठी तशीच झिजलेली होती. तर शंकर आणि गौरी त्यांच्यासोबतच राहायचे. तर मग तब्येत अशी खालावलेली असताना रमाई बाबासाहेबाला, राजरत्न गेल्याच्या नंतर बाबासाहेबाला खूप दुःख झालं आणि बाबासाहेब राजगृहामध्ये जाणं सोडून दिलं. बाबासाहेब ऑफिसमध्येच राहायचे आणि तिथंच जेवायचे, खावायचे. त्यांना खूप असा आघात झाला. राजरत्न हा खूप आवडता मुलगा होता बाबासाहेबाचा, त्याच्यामुळे बाबासाहेबाला वाटायचं की माझी जी सामाजिक कार्यकर्त्याची धुरा आहे तो राजरत्न चांगल्या प्रकारे सांभाळून पुढे चालून. त्यांनी बोधिसत्व असल्यामुळे त्यांना त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसायचं का राजरत्न हा खूप व्यक्ती मोठा होणार, हुशार व्यक्तिमत्व होणार. पण मग ते काही काळाला पटलं नाही आणि पैशाच्या अभावामुळे, औषधेच्या अभावामुळे बघा 5-5 लेकरं त्यांना आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी गमावे लागले आणि या आघाताला बाबासाहेब सहन करू शकले नाही, ते बाहेरच राहू लागले. मग दुर्लक्ष होऊ लागलं रमाईवर पण. रमाईवर तर पहिलेच बाबासाहेबाचं समाजापुढे लक्षच नव्हतं समजा, पण आता व्यवस्थित परिस्थिती आलेली होती, त्यामुळं रमाईला थोडस राजरत्न झाल्यावर थोडं सुख भेटू लागलं. रामजी बाबासाहेब राजरत्नासोबत वेळ गमावू लागले, त्यांच्यासोबत समजा चांगलं राहू लागले, त्यामुळे बाबासाहेब घरामध्ये दिसत होते. रमाई खुश झालेली होती, पण ते काळाला पटलं नाही आणि राजरत्नाला काळ घेऊन गेला. आणि त्याच्यानंतर 33 साली जेव्हा राजगृहामध्ये रमाई गेली आणि त्या राजगृहामध्ये पायऱ्या रेगत असताना बाबासाहेबाची वरची खोली होती अभ्यासाची, तर रमाईला वाटायचं हॉलमध्ये उतरताना तरी माझ्याकडे बाबासाहेबांनी पाहावं, नाही तर चढतानाच तरी माझ्याकडे पाहावं, असं म्हणून वाटायचं रमाईला. तेव्हा बघा यव्वानामध्ये 16 म्हणजे BA ची परीक्षा, BA पास करण्यासाठी बाबासाहेब स्कॉलरशिप घेऊन बाहेर देशामध्ये गेले. तरुण वय होतं, 16-17 वर्षाची असताना रमाई
त्या तरुण वयामध्ये पतीचा विरह, किती अवघड परिस्थिती आहे रमाईवर आलेली त्यावेळेस. तिनं 4 वर्षे बाबासाहेबाला सोडून राहिलेली आहे. किती अवघड. आता जर स्त्रियांना आताच्या सांगितलं की राहा म्हणून, तर आपण म्हणतो की मला काही लग्न करून याच्यासाठी दिलं का माझ्या आई वडिलांनी, सासऱ्याजवळ राहायला दिलं का, मला इथं नवराच नसल्यावर मी कशाला राहू, अशा स्त्रियांच्या मानसिकता आपल्या झालेल्या आहेत. आपण तेवढं काय 8 घंटे जर ड्युटी करून आपल्या घरचे जर आले नसते लवकर, तर लगेच स्त्री फोन करून विचारते की तुम्ही एवढा वेळ कशाला लागला, कुठं आहात, काय झालं, काय नाही, का बरं आले नाहीत वेळेवर, घरी का नाही आले, अशा 12 चौकाशा स्त्रिया करतात. आणि आपला नवरा जवळच पाहिजे आजच्या स्त्रियांना. तर त्यावेळेसच्या स्त्रियांना सुद्धा तसंच वाटायचं. त्यातली रमाईची एकमेव असा अपवाद होती की ती विरह, तिच्या पतीपासून तिला विरह झालेला होता आणि ते सहन करत होती. आणि ते फक्त आपल्या केवळ या समाजासाठीच, आपल्यासाठीच ती एवढ्या विरहामध्ये राहत होती. तर अशा प्रकारे तेव्हाही बाबासाहेब तिच्याकडे पाहत नव्हते. आणि तेव्हा पण बाबासाहेब 2-4 वेळेस असे वेळ आहे की बाबासाहेब रमाईवर रागावलेली होते. समजा जेव्हा 2-4 ठिकाणी अशा घटना घडल्या, तर त्यावेळेस बाबासाहेब तिच्यावर रागावले. जेव्हा जेवण करा म्हणून बाबासाहेबाला नाद लावायचे, तेव्हा पण बाबासाहेब रागावलेले होते. आणि रमाई अशी पतिव्रता स्त्री असल्यामुळे बाबासाहेब जेवले नसताना ती जेवायचीच नाही. त्यामुळे बाबासाहेब तेव्हा पण रागावले की हे काही पतिव्रतेचं नाटक वगैरे काही चालणार नाही. रामू, तू अशक्त आहेस, तू आजारी आहेस, त्यामुळे तू हे असं काही करू नको, तू पतिव्रतेचं काही करत राहू नको. तू पतिव्रता आहे, मला माहित आहे, तू माझ्यावर अफाट प्रेम करते, माझ्या समाजावर पण तू अफाट प्रेम करते. तू जर नसतीस तर कदाचित बाबासाहेब घडलाच नसता. असं म्हणत बाबासाहेब, हेच पतिव्रता आहे, तुझं हेच व्रत आहे पतीसाठी, दुसरं व्रत करण्याची तुला काही गरज नाही, तू उपास तापास करू नको आणि तू मै येईपर्यंत जेवण्याची उपाशी राहू नको, असं बाबासाहेब रागवायचे. पण रमाई हट्टी होते, ऐकायचेच नाही. त्या अशा उपास तापास करता करता आणि आधीच शरीर झिजलं होतं. कारण 4-4 लेकरं घरामध्ये, मुकुंदराव, आनंदराव, लक्ष्मीबाई, रमाई असे यांना पोचण्यासाठी 2-4 भाकरी झालेल्या असत्या, ते वाटून द्यायचे. आणि रमाईला कधी राहायचीच नाही, कधी कधी भाकरही पण अशी उपास तापास झालेली असायची. ते शरीर झिजलं ना, खिन्न झालं सगळं शरीर. त्यामुळे नंतर तिला अशक्तपणा वाढला आणि बिमारीला निमंत्रण भेटलं. तर त्याच्यामुळे मग रमाई आजारी पडली. आणि आजारी पडल्याच्या नंतर मग त्याच्यामधून बाबासाहेबाला वाटलं अमेरिकेत न्यावं, कुठं न्यावं. बाबासाहेबाजवळ खूप पैसा आलेला होता ना, तर त्याच्यामुळे बाबासाहेबाला वाटायचं की आता मी मोठ्या दवाखान्यात नेऊन रमाईला हे करू शकते. पण ते वेळ खूप झालेला होता आणि रमाईच्या याचं आपल्याला हे सापडलं नाही बाबासाहेबाला. आणि खूप आजारी पडल्यामुळे बाबासाहेबाला अशी बातमी गेली की सगळेजण गोळा झाले रमाईजवळ आणि बाबासाहेब तुम्ही या ताबडतोब, रमाई खूप हालातीच्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घरी या. बाबासाहेब घरी येतात आणि बघतात तर सगळे घरीचे लोक रमाईच्या बाजूपाशी बसलेले असतात, सगळे दुःखामध्ये असतात. आणि मग त्यानंतर जेव्हा बाबासाहेबाला वाटते की या रमाईनं जर मला, या रामूनं जर मला साथ दिली नसती तर कदाचित हा बाबासाहेब घडला नसता. म्हणजे 2 वाक्य बाबासाहेबांनी आवर्जून आपल्या चरित्रामध्ये सांगितले आहेत आत्मचरित्र लिहिताना की जसं रामजी पित्यासारखा जर बाप झाला तर प्रत्येक घरामध्ये बाबासाहेब निर्माण होईल, भीमराव निर्माण होईल. आणि रमाई सारखी जर पत्नी लाभली प्रत्येकाला तर प्रत्येक घरामध्ये बाबासाहेब समाज कार्य करण्यासाठी पुढाकार घेईन आणि सगळ्या घरामध्ये बाबासाहेब निर्माण होईल, असं बाबासाहेबांनी आवर्जून सांगितलं आहे. बाबासाठी, रामजी बाबासाठी आणि रमाईसाठी. कारण हे 2 व्यक्ती बाबासाहेबांच्या जीवनामध्ये असे आलेले आहेत की या 2 व्यक्तीमुळेच केवळ बाबासाहेब बोधिसत्व घडलेले आहेत. जशी त्यावेळेस यशोधरा झिजली, तप केलं यशोधरेनं बुद्धासाठी, तसंच यावेळेस बोधिसत्वासाठी या रमाईनं त्याग केला, तप केलं आणि आपला एवढा मोठा समाज आज घडला. आणि आज आपण एवढ्या एशियाच्या शिखरावर जाऊन बसलेले आहोत, सर्वोच्च शिखरावर जाऊन बसलेले होते केवळ फक्त या रमाईच्या त्यागामुळे. आणि अशा या रमाईच्या त्यागामधून, या रमाईच्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त म्हणून आपण या धम्माचा अंगीकार केला पाहिजे, या धम्माचं आचरण केलं पाहिजे, जे बाबासाहेबांनी अथक प्रयत्न करून आपल्याला हा धम्म दिलेला आहे. तर या धम्माचं आपण पालन केलं पाहिजे. कारण हजारो लोक आलेले होते बाबासाहेबांना धम्म घेण्यासाठी, समजा स्वीकारण्यासाठी. सगळे शीख लोक आले होते, ख्रिश्चन लोक आले होते, ईसाई लोक आले होते. सगळ्यांनी पैशाचा पाऊस पाडलेला होता. आज जर इतर जातीचा, जर इतर धर्माचा जर स्वीकार केला असता बाबासाहेबांनी तर ठिकठिकाणी बाबासाहेबांचे सोन्याचे पुतळे असते. असं बाबासाहेबांना त्यावेळेस लोक पैशाचा वर्षाव करत होते. पण बाबासाहेबांना फक्त हे लोप पावलेला आपल्याला बुद्ध धम्म द्यायचा होता. आणि हे खराखुरा बुद्ध धम्म आपल्या मातीत जन्मलेला आहे. आणि या मातीत जन्मलेला बुद्ध धम्म आपल्याला देऊन बाबासाहेबांना आणि रमाईला खरी कृतज्ञता जर व्यक्त करायची म्हणलं तर हे भारतीय बौद्ध महासभा जे कार्य करत आहे, या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी सर्वांनी व्हावं आणि सगळ्यांनीच भारतीय बौद्ध महासभेला
पाठबळ द्यावं, सगळ्या उपासक उपासिकांनी सहकार्य करावं म्हणजे कसं की समता सैनिक दलामध्ये सामील व्हावं, प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या विहारातून आपल्या आपल्या ठिकाणाहून प्रचार करावा, धम्माचा प्रचार करावा, भारतीय बौद्ध महासभा काय आहे हे सर्वांना समजावून सांगावं। भारतीय बौद्ध महासभा ही संस्था नसून एक माणूस बनवण्याचा कारखाना आहे। या कारखान्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी शीलवान, चरित्रवान, गुणवान असा माणूस तयार होतो। तर या भारतीय बौद्ध महासभेमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं, घर तिथे समता सैनिक तयार करावं, गाव तिथे भारतीय बौद्ध महासभा शाखा ओपन करावी अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते या क्षणी। आणि या त्यागमूर्ती माता रमाईचे मी कोटी कोटी उपकार मानते आणि कृतज्ञता व्यक्त करते आणि तिच्या पावलं टाकून जाण्याचा मी प्रयत्न करते आणि माझ्या सगळ्या समाजातील बंधू भगिनींनाही नेण्याचा मी प्रयत्न करते। तुम्ही इथं मला या साकेत बुद्ध विहारामध्ये बोलण्याची संधी दिली, तुम्ही इथं मला बोलवलं, एवढा बहुमान दिला, इथं उभं राहण्याचा मला अधिकार प्राप्त झाला या भारतीय बौद्ध महासभेमुळे। आता मी त्यांनाही कृतज्ञता व्यक्त करते आणि इथंच थांबते। सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम करते।